आज जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव यांच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था 2025 त्याच्या अनुषंगाने आढावा बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये सर्व काँग्रेस पक्षाचे 8 तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी यात ते जमा झाले होत्या। त्या बैठकीमध्ये असा सूर निघाला आहे की आपल्या पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये योग्य ती जागा देऊन किंवा योग्य त्या आपल्या स्थान दिला, काँग्रेस पक्षाला स्थान दिले तर आपण महाविकास आघाडी करून लढण्यास सर्वजण तयार आहेत। जर पक्षाची तशी युती नाही झाली तर स्वयंबळावर तुमची तयारी आहे का? काँग्रेस पक्ष हा तळागाळात रुजलेला धाराशिव जिल्ह्यामधील सर्वात मोठा पक्ष आहे। आज जरी खासदार किंवा आमदार जरी ह्या जिल्ह्यातील दुसऱ्या पक्षाचे असतील पण मतदाराचा कॅरिडोर हा कायम काँग्रेस पक्षाशी सतत राहिलेला आहे। 2 जिल्हा परिषद असतील आणि 2 आमदार कायम या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे होते। आपल्या धाराशिवचे नगराध्यक्ष सुद्धा याच्या अगोदर जनतेतून ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस खालील नगरसेवक जर दुसऱ्या पक्षाचे असतील तरी काँग्रेस पक्षाचे निवडून आले। याच्या अगोदरही काँग्रेस पक्षाचे 7 ते 8 नगरसेवक कायम तुळजापूर शहरात निवडून आले आहेत। जिल्हा परिषद सुद्धा 5-6 कायम जिल्हा परिषद पंचायत समितीवर गेली 60 वर्ष झालं काँग्रेस पक्षाचा झेंडा होता। ह्या वर्षी काँग्रेस पक्षाचा झेंडा असताना आमच्यातील काही व्यक्ती समोरच्या पक्षाने फोडून त्यांनी त्यांचा झेंडा फडकवला आहे। तुम्हाला एवढी ग्वाही देतो की काँग्रेस पक्ष हा तळागाळातील पक्ष आहे आणि 100% जर आम्हाला योग्य सन्मान नाही मिळाला तर काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढेल। कोर कमिटीच्या वतीने सांगितलंय की ज्या ज्या स्थानिक लेवलला तुमचे जे लोक आहेत त्यांच्या मागणी फॉर्म मागून घ्या। त्यांनी आमच्या तुळजापूर तालुक्यातील मागणी फॉर्म आमच्याकडे दिलेले आहेत। तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाध्यक्षाकडे त्यांनी अर्जाची मागणी छाननी फॉर्म दिलेला आहे। त्या फॉर्मच्या अनुषंगाने त्याच्यानंतर परत अजून एक बैठक होईल आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल, जे पक्षश्रेष्ठीला आम्हाला सांगतील तो निर्णय आम्ही 100% पाळू।